कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुढील नवनवीन व्हिडिओकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अरे हो, बेल आयकॉनवर क्लिक करा. पुत्र असा असावा की त्यानं आईवडिलांची सेवा नित्यनेमानं केलेली पाहिजे. नित्यनेमानं जो पुत्र आपल्या आईवडिलांची मातापित्याची सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये कंठयोग प्राप्त होतो, त्याला कंठवाचा प्राप्त होते, त्याला कंठसिद्धी प्राप्त होतात, वाचा सिद्धी प्राप्त होतात. भगवंत म्हणतात मी प्रत्येक ठिकाणी सिद्धता ठेवलेली आहे, पण ती सिद्धता प्राप्त करण्यासाठी तुम्हाला तपश्चर्या आणि श्रम फार आवश्यक आहे. तपश्चर्या किंवा श्रम करत असताना ते सेवा म्हणून करा. कुठलेही श्रम किंवा कुठलीही तपश्चर्या करत असताना ती निष्काम सेवा म्हणून करा. 100% तुम्हाला सिद्धयोग लाभतो, कंठयोग लाभतो. बंधूंनो, हे निश्चित आहे, यात तीळ मात्र शंका नाही. तुमच्या वाचासिद्धीमध्ये भरपूर पावर येतो. तुम्ही जे बोलाल ते व्हायला लागतं, कारण तुम्ही वाहेत तर बोलणारच नाही. कारण तुम्हाला जो नित्य नियमानं तप आणि जप करतो त्याच्या जीवनात कंठयोग हा 100% त्याला प्राप्त होतो. आयुष्यात खोटं बोलू नका. खोटं बोलत असताना तुम्हाला तो कंठयोग कसा प्राप्त होईल? भगवंतानं तुमचं ऐकलं पाहिजे. शास्त्र सांगते खोटं त्या ठिकाणी बोलावं की जिथं समोरच्याचा फायदा होत असेल, असं माझे आजोबा सांगायचे. मला इतकं समजत नाही यातलं. समोरच्याचा फायदा होऊन राहिला बा आणि आपल्यासाठी नुकसान होत असेल तर त्याला कशाला करायचं? त्याचा फायदा होतो आहे तुमच्यामुळं, तुमच्या खोटं बोलण्यानं, तर 2 शब्द बोला ना, काय फरक पडते? नाहीतरी ते वाया गेलेली केस आहे, जाऊ द्या, असे आजोबा सांगायचे. पण मला काही माझ्या जीवनात तो प्रसंग आला नाही. बंधूंनो, कंठयोग हा श्रम आणि तपश्चर्या ही निष्काम असावी, ती सेवा म्हणून असावी. 100% तुम्हाला तो प्राप्त होतो. देतो देतो रे दोन्ही हाताने, ओंजळ भरली रे तीर्थ घेता मुखे, कंठीयोग लावला. तुमच्या मुखात नेहमीसाठी तीर्थ प्राप्त होईल. तुमच्या मुखामध्ये तीर्थयोग प्राप्त होईल. कंठामध्ये कंठयोग प्राप्त होईल. तुमची ओंजळ नेहमीसाठी दुसऱ्याला देण्यासाठी भरलेली असेल, आणि जो दुसऱ्यासाठी ओंजळ ओपन करतो, उघड करतो, त्याच्या जीवनामध्ये अन्नपूर्णा माता तिथे जागेवरच त्याला प्रगट होत राहते. त्याच्या जीवनात तो अन्नपूर्णा योग, पूर्ण ब्रह्मयोग म्हणतात त्याला, ब्रह्मयोग प्राप्त होतो. बंधूंनो, तुमची ओंजळ नेहमी त्यागाची ठेवा, झुक्त माप ठेवा. 100% तुमच्या ओंजळमध्ये ती अन्नपूर्णा ब्रह्मयोग प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. अन्न पूर्ण ब्रह्म आहे आणि पूर्ण ब्रह्मालाच पूर्ण ब्रह्म प्राप्त होण्यासाठी ब्रह्मयोग पाहिजे. आणि तो ब्रह्मयोग ज्याचं ओंजळ नेहमीसाठी गरिबांकडे आणि ज्याची ओंजळ नेहमीसाठी साधू संत ऋषी मुनी थोर पुरुष यांच्याकडे जर तुमचं झुकतं प्रमाण असेल, तुमचा पाहण्याचा योग झुकता असेल आणि तुमचा त्याग त्यांच्यासाठी जर असेल, तो सत्कर्म होतो, त्याला सत्कर्म होतं. ती निष्काम सेवा आहे. गरजू, गरीब, साधू संत ऋषी मुनी तपस्वी हे जीवनामध्ये फक्त तप आणि तपश्चर्याच करत राहतात. बंधूंनो, म्हणून यांच्याकडे तुम्ही जर झुकतं माप जरी तुमचं ठेवलं तरी तुमच्या ओंजळमधल्या झुकत्या मापाकडे ते पाहत नाहीत. तुमची ओंजळ नेहमीसाठी ते भरभरून ठेवतात, यात तीळ मात्र शंका नाही. देतो रे दोन्ही हाताने, ओंजळ भरली रे तीर्थ घेता मुखे, कंठयोग लाभला. तुम्हाला तीर्थयोग आणि कंठयोग लाभतो. कंठयोगामध्ये सिद्धता प्राप्त होते, वाचा शक्ती प्राप्त होते, आणि तीर्थयोगामध्ये संजीवनी प्राप्त होते, अमरत्व प्राप्त होते. तीर्थयोग हा अमृतयोग आहे, आणि अमृतयोग ज्याच्या जीवनामध्ये लाभतो त्याचं जीवन बंधूंनो
अमृततुल्य होऊन जातं. नाम उच्चारिता मुखे गुरु नाम हेची साधन, जया जया लाभले सतगुरु तयाचे जीवन फुलले हो. पुन्हा पुन्हा नाही रे मानवाचा जन्म, कशाला राबतोस म्हणे आपल्या संसारी मायामोहाचा पसारा. कोण पाहसी कोण तारसी दूर दूर जाती सोयरे, तुझ्या पाठीशी उरला एक शिरे, तुझ्या पाठीशी उरला एक शिरे. मायामोहाचा हा तर पसारा, कोठवर घेशी खांद्यावरी, कोठवर घेशी खांद्यावरी. जोवर आहे कंठी प्राण, तोवर घेशी सख्या सोयऱ्याचा ताण. तोवर सख्या सोयऱ्याचा ताण. जोवर तुझ्या कंठामध्ये प्राण आहे ना, तोपर्यंत तू फक्त जय गुरुदेव. बंधूंनो, या मंत्रामध्ये श्रवण मनन चिंतनानंतर तुम्हा लोकांना देतो रे देतो रे देतो रे देतो रे, दोन्ही हाताने ओंजळ भरली रे. तीर्थ घेता मुखे कंठी योग लाभला रे. अरे अरे मानसा वेड्यापरी धावतोस रे, नाही कुणाचा आसरा सुतक सोयरे कुणाचे रे. नाही नाही म्हणती आपुले मांडीवर प्राण सोडला रे. अरे मानसा मांडीवर प्राण सोडला रे. बंधूंनो, मांडीवर प्राण सोडतात काही माणसं. वृद्ध झाल्यानंतर मुलगा वडिलांना आणि आईला स्वतःच्या मांडीवर नेहमी सेवा करत असताना जो मुलगा, जो पुत्र आई वडिलांची सेवा करत असताना स्वतःच्या मांडीवर त्यांचं डोकं ठेवून त्यांना जर कुरवाळत असेल ना, एवढा मोठा पुण्ययोग आणि त्या पुत्राला लाभलेला कंठयोग जगात कुठेच नाही. ऐसा पुत्र व्हावा गुंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा. पुत्र असा असावा, आई वडिलांचे प्राण त्याच्या मांडीवर गेले पाहिजेत. म्हणून पुत्र कर्म सांगतं, आई वडिलांची नित्य नेमानं सेवा करत राहा. माता पित्याची जो सेवा करत नाही आणि फक्त आई वडिलांची किंवा माता पित्याची प्रॉपर्टी हडपण्यासाठी जे लोक त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतात, ही निष्काम सेवा नसून ही अपराधी सेवा आहे. तो मनुष्य अपराध करतो आहे, तो पुत्र अपराध करतो आहे. आई वडिलांची प्रॉपर्टी शिनून घेण्यासाठी त्यांचा अंतकाळ जवळ आला असता त्यांची सेवा फक्त करतो. पहिल्यांदा त्याला सेवा दिसत नाही. ती सेवा निष्काम सेवा नाही आहे, ती अपराध आहे. तो अपराध आहे, ती अपराधी सेवा आहे, ती सेवाच नाही. माता पित्याची अशी सेवा असावी की पुत्र नेहमी स्वतःच्या मांडीवर आई वडिलाचं डोकं ठेवून त्यांना कुरवाळणारा आणि प्रेम देणारा असावा. लोक सांगतात आमचा मुलगा अमेरिकेत आहे, काही लोक सांगतात आमचा मुलगा परदेशात आहे, आणि ज्या वेळेला प्राण जातो त्यावेळेस कोणीच जवळ नसतं. हो, कर्मासाठी गेला असेल, नोकरीसाठी गेला असेल बाहेर, आणि शेवट मात्र काय होतो, जीवनामध्ये शेवटी मुलगा सुद्धा जवळ नसतो, सखे सोयरे सुद्धा जवळ नसतात. सगळे दूर दूर लांब लांब जातात.